जय भीम मित्रांनो, आमची सोसायटी नवीन असल्यामुळे प्रथमच बाबासाहेबांची जयंती होत आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्वच लहान मोठे तरुण यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. लहान मुले, नवतरुण, महिला सर्वच आपल्या परीने बिल्डिंग सजवण्यासाठी, पताका झेंडे लावण्यासाठी 12 तारखेला सज्ज झालेले होते. पोरांना तर काम करताना खूपच मजा येत होती. क्रमण, विशाल, हितेश, वंश, ओमकार, श्वेता, सोनिया व मी यांच्यावर जयंतीची जबाबदारी होती. लहान मुलांमध्ये अभिज्ञा, सार्थक, अंश काम करण्याचं नाटक करत सर्वांच्या मागे. नंतर बिल्डिंगच्या मेन गेटवर झेंडे लावण्याचे काम सुरू झाले व मी पंचशिलेचा झेंडा बांधून घेतला. एवढ्या कामात अभिज्ञा तिच्या वॉचमॅन काकांना काय सांगत होती ते तिलाच माहीत. त्यानंतर विशालने पार्किंगला पंचशिलेचा ध्वज बांधून घेतला. सोनिया व श्वेता आपल्या मुक्तिदात्याचा फोटो एंट्रन्सच्या काचेवर लावून आनंदाने पोज देत होत्या. अशा प्रकारे गेटवर पंचशिलेचा झेंडा व निळे झेंडा लावून आजचे काम पूर्ण झाले. जय भीम मित्रांनो, 12 तारखेची अर्धवट राहिलेली कामे 13 तारखेला सुरू झाली. मी व अमोलने बाबासाहेबांचा फोटो गेटवर लावून घेतला. श्वेताने रांगोळी काढण्याची सुरुवात केली. त्याच रात्री बिल्डरने सर्वांना जेवणाची मेजवानी दिली होती. सर्वांनी मेजवानीचा आनंद लुटला. सर्वजण जेवताना 12 वाजण्याची आतुरतेने वाट पाहत होते. 12 वाजले व सुरू झाल्या बाबासाहेबांच्या विजयाच्या घोषणा. अर्हत, अंश, सार्थक, अभिज्ञा, सांची ही लहान मुले जयघोष करत होती. सोनिया, भोले काकू, श्वेता, संघारेताई फुल जोशात होते. जयघोषाला साथ लाभली ती फटाक्यांची. फटाक्यांचा आवाज कमी होताच त्याची जागा आतिषबाजीने घेतली व सर्व परिसर दणाणून गेला. त्यानंतर साखरे साहेबांनी अभिवादन केले. सोनियाने सूत्रसंचालन करण्यास सुरुवात केली. भोले साहेब व भोले मॅडम यांनी द्वीप प्रज्वलित केले व बुद्ध वंदनेला सुरुवात झाली. सकाळ झाली व जयंती महोत्सवास सुरुवात झाली. भोले सर, अमोल यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घातला. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. लहान थोरांची भाषणे झाली. त्यात प्रामुख्याने आकर्षण ठरले अर्हतचे भाषण. गौतम बुद्ध, महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करणारे राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांना शिक्षणाचे द्वारे खुले करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. माझ्या वडिलांचे अध्यक्षीय भाषण झाले व सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. चंद्रा गाण्यावर अभिज्ञाने डान्स केला. त्यानंतर सानवी व अभिज्ञा गुलाबी साडी घेऊन आल्या. पिवळे साहेबांनी आपल्या गोड आवाजाने सर्वांना प्रसन्न केले.
मुलांना बक्षिसे वाटण्यात आली. अशा प्रकारे आम्ही आमच्या बापाची जयंती अभिमानात स्वाभिमानात साजरी केली. जय भीम.